वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा तालुक्यातील अवैध धंद्यांच्या विरोधामध्ये विदर्भ न्यूजने 13 सप्टेंबर रोजी आपले वृत्त प्रसारित केले होते। 14 सप्टेंबरपासून तालुक्यातील अवैध धंदे ज्यामध्ये वरळी मटका, जुगार यासारखे राजरोसपणे सुरू असलेले व्यवसाय हे पोलिसांनी बंद केले। 14 सप्टेंबर रोजी कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार यांनी एका पत्रकाद्वारे आपल्या मतदारसंघातील अवैध धंदे बंद करण्याचा इशारा दिला व असे न झाल्यास भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा त्यांनी यावेळी दिला। शहरातील खुलेआम चालत असलेले सर्व अवैध धंदे सध्या जरी बंद झालेले असले तरी काही ठिकाणी छुप्या पद्धतीने मोबाईल व व्हॉट्सॲपद्वारे वरळी मटका शहरात अजूनही जोरात चालत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे। कारंजा शहरातीलच एक धनाढ्य वरळी मटका किंग असलेले अनेक छोट्या आसामींना मोबाईलद्वारे आकड्यांची हेराफेरी करत असून या व्यक्तीबद्दल अवैध व्यावसायिकांमध्ये बरीच मोठी चर्चा सुरू आहे आणि सर्वात मोठी चर्चा म्हणजे गुटखा व्यवसाय। गुटखा व्यवसाय अवैध धंद्यामध्ये येत नाही का असा प्रश्न कारंजा येथील नागरिकांना पडलेला आहे, कारण गेल्या कित्येक वर्षापासून चालू असलेला गुटख्याचा अवैध व्यवसाय राजरोसपणे अविरत चालू आहे। कारंजा शहरातील प्रत्येक पानटपरीवरच नव्हे तर किराणा दुकानामध्ये सुद्धा गुटखा राजरोसपणे विकला जात आहे। विद्यमान आमदारांनी आंदोलनाचा इशारा देऊन साधारणतः 4 दिवस उलटलेले आहेत, पण अवैध धंद्यामधीलच एक व्यवसाय म्हणजे गुटखा विक्री मात्र प्रत्येक ठिकाणी ही गुटखा विक्री राजरोसपणे सुरू आहे। बाकीच्या अवैध धंद्याप्रमाणे हा गुटखा अद्यापही बंद झालेला दिसत नाही। त्यामुळे विद्यमान आमदार गुटखा व्यवसाय बंद करण्यासाठी आंदोलन करणार का असा सुद्धा यक्ष प्रश्न तालुक्यातील नागरिकांना पडलेला आहे। कारंजा लाड येथून विदर्भ न्यूज करिता अक्षय लोटे यांचा हा वृत्तांत।